हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका छानशा नवीन अशा रेसिपीमध्ये। तर आज आपण करणार आहे डाळ कांद्याची रेसिपी। सावजी मसाल्यातील डाळ कांदा। त्याच्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे 1 वाटी, आणि कांदा, सांबार, तेजपत्ता, जिरा आणि इथे सावजी मटन मसाला। तर बघा फ्रेंड्स, इथे मी छान असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी सोडलेला आहे तेजपत्ता आणि नंतर जिरा टाकून घेतलेला आहे। तर डाळ कांदा म्हटलं तर आपल्याला इथे तेलाची थोडीशी क्वांटिटी जास्तच घ्यायला पाहिजे, कारण की एकदम टेस्टी होते। नंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे। मी 3 कांदे घेतलेले आहे, छोटे मोठे। कांद्यात याच्यामध्ये आपण फक्त कांदाच टाकणार आहे। तर याला फिरवून घ्यायचं आहे छान असा, आणि सॉफ्ट होईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे। तर फिरवून घेत राहायचं आहे असं, आणि मग नंतर बघा तरी 2 ते 3 मिनिटे लागतेच हा कांदा सॉफ्ट होण्यासाठी। कांदा जसा सॉफ्ट झाला म्हटलं की आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहे। तर बघा फ्रेंड्स, माझ्या पद्धतीने एकदा डाळ कांदा करून बघा, तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल। तर इथे कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे, आणि याच्यामध्ये आपण आता टाकून घेत आहे लाल तिखट। चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे। हळद सुद्धा टाकून घेतलेली आहे। नंतर टाकायचा आहे आपल्याला हा सावजी मसाला, आणि ह्या सावजी मसाल्याने खूपच भारी डाळ कांदा होते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। अगदी ढाब्यावरती जसे मिळते ना तशीच आहे, आणि आपल्याला घरामध्ये काहीही भाजीला नसेल तर आपण ही रेसिपी एकदम आरामात करू शकतो, आणि टेस्टी सुद्धा एकदम भारी होते। तर ह्या रेसिपीला ऑप्शन भरपूर असतात, म्हणजे आपल्याजवळ भाजीला काही नसेल तर आपण ही रेसिपी करू शकतो। कोणी पाहुणे आले तरीही ही रेसिपी करू शकतो, किंवा काही चटकमटक खाऊ वाटत असेल तरीही ही रेसिपी करू शकतो। तर मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार, आणि याला फिरवून घ्यायचं आहे। तर नंतर मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती। तर 20 ते 25 मिनिटे छान भिजवून ठेवली। तुम्ही भिजवून नाही ठेवलं तरी चालेल। मी याच्यासाठी भिजवून ठेवली कारण की शिजायला खूप वेळ जाते आणि गॅससुद्धा वेस्ट जाते, त्याच्यामुळे मी हे डाळ थोडीशी भिजवून ठेवली। आणि मेन म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी घालतो, जर आपल्याला थोडासा रस्सा पाहिजे असेल तर तो पूर्ण आटून जाते, त्याच्यासाठी थोडंसं मी याला भिजवून घेतलेलं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, मी डाळ टाकून घेतली पूर्ण आणि फिरवून घेत आहे। छान स्मेल एवढा भारी येत आहे फ्रेंड्स, खूपच छान येत आहे। तर तुम्ही सुद्धा सेम पद्धतीने करून बघा। तर ही माझ्या पद्धतीची रेसिपी आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा माझं चॅनल नक्की चेकआउट करा। तर बघा, फिरवून घेतले आणि याला कमी गॅसवरती छान 5 ते 6 मिनिटे शिजू द्यायचं आहे, म्हणजे वाफाळून जाते आणि मसाल्याचा जो स्मेल आहे तो पूर्ण डाळीला लागून जातो, आणि मग त्याचा फ्लेवर एकदम भारी असा येते। तर परत मी 5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घेतलं कढईवरचं, आणि परत फिरवून घेत आहे याला। आणि आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी। हवं तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता, गरम पाण्याने डाळ ही लवकर शिजते, पण मी इथे थंडच पाणी घेतलेलं आहे। तर बघा, मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला किती हवं क्वांटिटी रश्श्याची तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण एकदम जास्त कराल तर भाजी पांचट पण नको व्हायला, मग त्याच्यासाठी मसालासुद्धा वाढवावा लागतो। तर तुम्ही बघा, वरतून मी भरपूर असा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे, आणि परत सावजी मसाला टाकून घेतलेला आहे। भाजीच्या वरतून मसाला टाकण्याची एक वेगळीच टेस्ट येते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। फिरवून घेतलेला आहे, तर्री बघा किती छान दिसत आहे, एकदम नॉनव्हेजच्या रस्स्यावर असते ना तशीच दिसत आहे। तर आता आपण याला झाकून घ्यायचं आहे छान भरपूर वेळेस। याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटे लागतेच, कारण की याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे, त्याच्यामुळे डाळ शिजायला खूप वेळ लागते। त्याच्यासाठीच मी ऑलरेडी भिजवून ठेवली होती डाळ। तर बघा, आपली ही भाजी इथे रेडी झालेली आहे। तर छान अशी स्मेल एवढा भारी येत आहे ना,
तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मी याच्यासाठी 3-3 वेळा म्हणते की नक्की ट्राय करून बघा, कारण की माझ्या पद्धतीच्या रेसिपी ह्या खूप सिंपल, सोप्या, सरळ असतात, झटपट तयार होणाऱ्या असतात आणि कुणालाही अगदी करता येईल तशा मी सांगत असते। त्याच्यासाठीच मी आवर्जून परत सांगते की माझ्या चॅनलला एकदा तुम्ही भेट द्या आणि मग नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आपली ही डाळ रेडी झालेली आहे। ही पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागते आणि सोबत कांदा लिंबू असेल तर खूपच भारी लागते। तर बघा आपली ही डाळ कांद्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। तर बघा दाखवते, दिसायलाच किती भारी दिसत आहे आणि स्मेल तर खूप छान येत आहे। तुम्ही बघूनच अंदाजा लावू शकता की ही डाळ कशी झाली असेल। तर अंदाजाने लावण्यापेक्षा करून बघा। तर भेटूया परत अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।